मध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या असून त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। मात्र अद्याप पीएसआय गोपाल बदने हा फरार आहे, त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातोय। गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। गृह खातं अजगरासारखं निपचिप पडलेलं आहे, असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय। राज्यात महिला सुरक्षा वाऱ्यावरती आहे, पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही, पोलीस खातं विरोधकांवरती लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याने फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील असंही राऊत म्हणाले। दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे आक्रमक झालेत। मतदार यादीतील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकल्यामुळे या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। विकासाच्या अजेंड्यावरती मोदींशी चर्चा केली, तर भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला असंही वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। दिल्लीतील भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते, मात्र मी गावी गेलो किंवा दिल्लीला आलो की चर्चा होतेच असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावलाय। महायुतीतील प्रत्येक नेत्याने महायुती जपली पाहिजे, महायुतीत मतभेद होता कामा नये याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी आणि रवींद्र धंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय, त्यांना योग्य ती समज दिली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहळांवरती हल्लाबोल केलाय। यांचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, मी माझ्याच प्रतिज्ञापत्रात माझ्यावर गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार माझ्यावर गुन्हा दाखल नाही असा टोला त्यांनी लगावलाय। तर मोहळांवरती 6 गुन्हे दाखल असल्याचा दावा सुद्धा धंगेकरांनी केलाय। रवींद्र धंगेकरांनी भाजपावरती आरोप केलाय, विकृती वाढत चालली आहे आणि भाजपामध्ये दारुड्यांची संख्याही वाढते आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। तर माझी किती बदनामी करायची तेवढी करा, अजून केली तरी हरकत नाही, पण जैन मंदिर वाचलंच पाहिजे असं विधान धंगेकरांनी केलंय। सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। जो व्यवहार झाला त्यावरती मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली आहे। पक्षात शिस्त असली पाहिजे, पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। कोणी कोणाला बोललं किंवा धमकावाल तर त्याच्या घरात घुसून मारू असा इशाराही पटोलेंनी दिलाय। भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी 150 पेक्षा अधिक जागांवरती विजय मिळवण्याचं लक्ष्य ठेवलंय। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून आणखी सुरू आहे। शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे असंही नाना पटोले म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढेल असा दावा पटोलेंनी केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढलात तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात, मात्र गडकरींनी कान टोचूनही काहीच परिणाम होत नाही, कारण भाजपातील 60% लोक बाहेरचे आहेत आणि त्यांचं स्वतःचं केवळ 20% लोक आहेत असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला। 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेत कोणतंही काम झालेलं नाही असं म्हणत भाजप नेते परिणय फुके यांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात खळबळ उडवून दिली आहे। यात करोडोंचा घोटाळाही झाला असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। नगर परिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा दम सुद्धा दिलाय। संगमनेरमध्ये आमदार
अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांच्याकडून पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या जत या ठिकाणी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचं गाळप हंगाम आजपासून सुरू झालाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कारखान्याबाबत आरोप करत यंदा कारखान्याचं दुराडं पेटू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर कारखाना प्रशासनाकडून प्रत्यक्षात आज गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली. त्यामुळे अजित पवार यांनी आपलं भाषण आटोपता घेतलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिलेली आहे. शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकच्या हद्दीतून चंदगड मार्गे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ मार्गाला समर्थन दिलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती सुरू असलेल्या NMRDAच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक प्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली आहे. मुंबईतील 50 लाखांच्या MD ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला बारामती तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. NDPS कायदा 1985 अंतर्गत तसंच अन्य कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जालन्यामध्ये नीलगाईने धडक दिल्यानंतर अपघात होऊन दुचाकीने पेट घेतली आणि या अपघातात दुचाकी जळून खाक झालेली आहे. तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय. जालन्यात दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला रस्त्यावर अडवत एका टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाय. तर लाठ्याकाठ्यांसह लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. आरोपींवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. प्रेम प्रकरणातून एका युवकाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आणि यामध्ये तरुणाचा मृत्यू झालाय. कर्नाटक राज्यातील बिदर नागमपल्ली या ठिकाणी घटना उघडकीस आली आहे. भंडारा ते तुमसर या महामार्गावरती ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसचा एक्सेल तुटला आणि चाक निखळलं. यावेळेला चालकांनी प्रसंगावधान राखत 20 प्रवाशांचा जीव वाचवलाय. महावितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांचं शॉर्ट सर्किटमुळे 3 एकरवरील ऊस जळून खाक झालाय. पाखोरा शिवारातील ही घटना असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.